जिल्ह्यातील शिक्षणाचं भयान वास्तव आता समोर आलेलं आहे। सरकारी शाळांमधील 6वी ते 8वीच्या 65% विद्यार्थ्यांना भागाकार करता येत नसल्याचं समोर आलंय। धुळे जिल्ह्यातील केवळ 14% मुलांनाच भागाकार करता येतो, तर असरच्या अहवालातून राज्यातील सरकारी शाळेतील विद्यार्थी गणितामध्ये कच्चे असल्याचं समोर आलेलं आहे। 6वी ते 8वीच्या 30% मुलांना अद्यापही दुसरीचं पुस्तक वाचता येत नाही, तर जळगावमधील 55% विद्यार्थ्यांना दुसरीचं पुस्तक वाचता येत नाही। हे भयान वास्तव आता समोर आलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। महाराष्ट्रामधल्या ज्या सरकारी शाळा आहेत त्यांच्यामधला हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। 6वी ते 8वीचे जे विद्यार्थी आहेत त्यातल्या 65% विद्यार्थ्यांना भागाकार करता येत नाहीये। 65% ही संख्या खूप मोठी आहे आणि त्यामुळे आता या संदर्भात सरकारकडून तसंच शिक्षण मंत्र्यांकडून काय नेमकी पावलं उचलली जात आहेत, तसंच काय उपाययोजना केल्या जात आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे। धुळे जिल्ह्यातील केवळ 14% मुलांनाच भागाकार येतो। असरच्या अहवालातून राज्यातील सरकारी शाळेतील विद्यार्थी गणितामध्ये कच्चे आहेत, तर राज्यातील 6वी ते 8वीच्या 30% मुलांना अद्यापही दुसरीचं पुस्तक वाचता येत नाही, तर जळगावमधील 55% विद्यार्थ्यांना दुसरीचं पुस्तक वाचता येत नाही ही बाब समोर आलेली आहे। काही दिवसांपूर्वीच मराठी संदर्भात सर्वेक्षण केलं असताना त्यामध्ये सुद्धा धक्कादायक माहिती समोर आलेली होती। अनेक मुलांना जोडाक्षरं वाचता येत नाही, तसं संपूर्ण वाक्य सुद्धा त्यांना वाचता येत नाही अशी माहिती समोर आलेली होती। आणि आता सरकारी शाळांमधील 6वी ते 8वीच्या 65% विद्यार्थ्यांना भागाकार करता येत नाहीये, तसंच धुळे जिल्ह्यातील केवळ 14% मुलांनाच भागाकार करता येतो, हे वास्तव समोर आले। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, काय नेमके अपडेट्स मिळत आहेत? वास्तव समोर आलेलं आहे, मात्र आता काय उपाययोजना केल्या जात आहेत? नक्कीच आपण जर बघितलं तर असरच्या अहवालातून जी शासकीय शाळांबाबतची जी आकडेवारी समोर आलेली आहे ती खरंतर चिंताजनक आहे आणि त्यामुळेच कुठेतरी प्रायव्हेट शाळांमध्ये आता मुलं जास्तीचे ऍडमिशन का घेतात हे कारण आहे का, असा एक सवाल जो आहे तो उपस्थित केला जातो। असरच्या अहवालामध्ये जी आकडेवारी समोर आलेली आहे त्यानुसार राज्यातील इयत्ता 6वी ते 8वीच्या 30% विद्यार्थ्यांना अद्यापही दुसरीचं पुस्तक वाचता येत नाही। भयावह वास्तव अशी आकडेवारी जी आहे ती या अहवालातून स्पष्ट झालेली आहे। त्याचं मोठ्या प्रमाणात मुलांना अजूनही भागाकार वजाबाकी येत नसल्याचं सुद्धा आकडेवारीनुसार या असरच्या अहवालातून स्पष्ट झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। अमरावती, नंदुरबार, जळगाव, नांदेड, अकोला, भंडारा या भागामध्ये, या ग्रामीण भागामध्ये ज्या शासकीय शाळा आहेत तिथे तर जी आकडेवारी तिकडून समोर आलेली आहे ती चिंताजनक आहे। तिकडच्या या भागातील मुलांना अजूनही पुस्तक वाचता येत नाही, ते पण 8वीचे विद्यार्थी आहेत आणि त्यांना दुसरीचे पुस्तक जर वाचता येत नाही तर मग नक्की शिक्षणाचं काय होणार किंवा शिक्षण प्रशासन विभाग काय आता पावलं उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। 30% मुलांना तर वाचता येत नाही असं म्हटलं गेलेलं आहे, त्यामुळे जळगावमध्ये 55% मुलांना दुसरीचं पुस्तक वाचता येत नाही, जे 8वीमध्ये शिकत आहेत। परिस्थिती नेमकी का निर्माण झालेली आहे यामागची कारणं शोधणं खरं तर गरजेचं आहे आणि कारणं शोधून त्यावर उपाययोजना करणं सुद्धा गरजेचं आहे। धन्यवाद सीमा, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।